सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं तुझी माझी जोडी या यूट्यूब चॅनलवर. आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून सगळ्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील. गोंधन भाग 66. चंद्रभानचा खून झाला आणि त्यासोबत जणालासुद्धा शिक्षा मिळाली. पण जणाला शिक्षा मिळाली तिच्या कर्माची, चंद्रभानलासुद्धा त्याच्याच कर्माची शिक्षा मिळाली असं म्हणावं लागेल. पण सरस्वती, तिचं काय? तिला कोणत्या कर्माची शिक्षा मिळाली हे तिला कळत नव्हतं. सरस्वतीच्या डोळ्याचे पाणी तुटता तुटत नव्हतं. भावकीतल्या शहाण्या जाणत्या बायकांनी तिच्या बांगड्या फोडल्या, तिचं कुंकू पुसलं आणि सरस्वतीचा चेहरा उजाड माळरानासारखा दिसायला लागला. तिला असं बघून पुष्पासुद्धा खूप रडायला लागली आणि त्या जणाचे शब्द तिच्या डोक्यात घुमू लागले. रांड. आणि पुष्पाच्या काळजाचा थरकाप उडाला, कारण ती जणा पुष्पाला तर असंच शाप देऊन गेली होती आणि कोवळ्या मनाच्या पुष्पाला आपल्याही बाबतीत असं कसं काही होईल का असं नकळतपणे वाटायला लागलं आणि ती सतत रडायला लागली. मग आता संतूही आला आणि चंद्रभान जणाच्या प्रेताला अग्नी द्यायचं काम सुरू झालं आणि सरस्वती मात्र भिंतीला टेकून विषण्ण अवस्थेत एकटक कोणीकडे तरी बघत होती आणि मनातच म्हणाली, जना खूप नशीबवान आहे जे तिला यांच्यासोबतच हे जग सोडून जाण्याचं भाग्य मिळालं. अहो, मी सुद्धा तुमच्या पाठीमागे नाही राहू शकणार. जर तुम्हाला असं मला अर्ध्यात सोडून जायचं होतं तर तुम्ही का आलात माझ्याकडे परत? का मला सुखी संसाराची स्वप्न पुन्हा एकदा दाखवली आणि आता मला सोडून गेलात का? नाही, तुम्ही असं नाही करू शकत. माझा आत्मा तळमळतोय तुमच्याशिवाय. मला तुमच्याकडे यायचं आहे, पण मी काय करू सांगा? मी आपली मुलं सोडून तुमच्या मागे येऊ तरी कशी? माझी खूप इच्छा आहे तुमच्या पाठीमागं निघून जायची, पण तुम्ही कायम माझ्याशी खोटारडेपणाच केलात. आताही तसाच खोटारडेपणा केलात आणि एकटेच जणाला पुढे घेऊन निघून गेलात. मला मात्र आपल्या मुलांच्या प्रेमाची, ममतेची बेडी माझ्या पायात घालून मला तुम्ही कायम बांधून ठेवली. ही मुलं नसती तर मी सुद्धा तुमच्या मागे केव्हाच आली असती. आता मी फक्त आणि फक्त मुलांची आईच उरली आणि तुम्ही मला फसवलं तुम्ही मला, असं म्हणून सरस्वती मनातल्या मनात खूप रडत होती आणि तिच्या मनात सुरू असलेला गोंधळ कालव तिच्या डोळ्यातून पाझरत होती. मग आता चंद्रभानच्या प्रेताला आणि जणाच्या प्रेताला शेजारी ठेवण्यात आलं अग्नी देण्यासाठी आणि सरस्वती मधी पडली आणि म्हणाली, नाही, माझ्या नवऱ्या शेजारी तिचं प्रेत नको. सणासुदीच्या दिवशी त्या अवदसेला सोडायला गेले आणि माझा नवरा मृत्यूच्या ताड्यात गेला. माझ्या नवऱ्याच्या शेजारी तिची चिता रताची नाही, म्हणून सरस्वती खूप गोंधळ घालायला लागली. मग नाईलाजाने जणाची चिता बाजूला रचली आणि सरस्वती म्हणाली, संतू दत्तू, तुम्ही तुमच्या बापाच्या चितेला आग द्यायची, त्या बाईचा चितेला आग द्यायची नाही. कारण जिवंतपणी मी जितका तिचा तिरस्कार करत नव्हते तितका तिरस्कार मी आत्ता तिचा करते. तिच्यामुळे माझा नवरा मला सोडून गेला. त्या अवदेसाला माझं सुख बघवत नव्हतं, ती माझं सगळं सुख घेऊन गेली आणि यांच्या शेजारच नाही तर या मातीत सुद्धा तिला अग्नी द्यायचा नाही. फेकून दे तिचं प्रेत, गिधाडांनी खाल्लं तर खाऊ दे, असा पवित्रा सरस्वतीनं घेतला. आणि नेहमीच शांत मायाळू असलेल्या सरस्वतीला किती दुःख झालं हे कळत होतं सगळ्यालाच. तिचं ते दुःख आभाळापेक्षा मोठं होतं, जे कोणीच वाटून घेणार नव्हतं. आता म्हातारीसुद्धा खूप रडत होती, हात आपटून घेत होती, कपाळ बडवून घेत होती. तिचा दुसराही लेक आता तिला सोडून गेला होता. मग सरस्वतीच्या भावना लक्षात घेतल्या आणि संतूनं चंद्रभानच्या प्रेताला अग्नी दिला आणि जणाचं प्रेत तिच्या माहेरीच पाठवून दिलं. आणि आता कोणालाच घरात करमत नव्हतं. सतत चंद्रभानची आठवण यायची. काही दिवसांपूर्वीचाच संतूला नोकरी लागल्यावर त्याला खांद्यावर घेऊन नाचणारा चंद्रभान सगळ्याला दिसायचा. माझी चिमणी चिमणी म्हणून पुष्पाला हाक मारणारा चंद्रभान सतत पुष्पाला दिसायचा. सरस्वतीचं तर काही विचारूच नका. ती तर खाणं पिणं श्वास घेणं सुद्धा विसरून गेली होती. आणि अशा वेळी भावकीच मदतीला येत असते. पाहुणे रावळे भावकीतली लोक त्यांच्यासाठी स्वयंपाक आणायची आणि तिला 4 समजुतीच्या गोष्टी सांगून 4 घास खायला लावायचे आणि बाई आता मुलांकडे बघून जग असं तिला म्हणायचे. अर्धा संसार तर झालाय तुझा, आता काय उरलं? आता फक्त मुलांसाठी राहायचं, मुलांकडेच बघायचं, त्यांनाच नवरा समजून जगायचं. दोन्ही पोरांची अजून लग्न व्हायची, ते आता तुलाच केलं पाहिजे, असं म्हणून सरस्वतीची समजूत घालत होते.
पण सरस्वती त्या दुःखातून बाहेर येत नव्हती. जेव्हा चंद्रभान तिच्याशी नीट वागत नव्हता तेव्हा जर तो तिला सोडून गेला असता तर तिला इतकं दुःख झालं नसतं. पण आत्ताच त्याचं हे अकाली जाणं तिच्या जिव्हारी लागलं होतं. कारण आता ती त्याच्या जीवावर काही गोष्टी सोडून निर्धास्त झाली होती. पण भावकीतली लोक संतूला म्हणाली, संतू तू थोरला आहेस, कळता आहेस, तू सगळ्यांना सावर. संतू मान खाली घालून म्हणाला, कसं सावरू? पुष्पा आणि आई ऐकायला तयार नाहीत, सारख्या रडत असतात. भावकीतली वडीलधारी मंडळी म्हणाली, संतू अरे 15 दिवस होऊन गेले चंद्रभानला जाऊन, आणि पुन्हा सरस्वतीला पुष्पाला पहिल्यासारखं बघायचं असेल तर तुझ्या घरामध्ये काहीतरी बदल कर. तू लग्नाला तयार हो. पुष्पासाठी सुद्धा स्थळं बघायची आहेत. दोघांसाठी स्थळं बघायला सुरुवात करा. आम्ही तुझ्या आईला समजावतो. संतू म्हणाला, नाही, आधी लग्न पुष्पाचं होईल आणि मग माझं होईल. माणसं म्हणाली, हे बघ, तू थोरला आहेस, लग्नाच्या वयाचा आहेस. 1 वर्षाच्या आत लग्न नाही केलं तर 3 वर्ष पुन्हा थांबावं लागेल. संतूच्या डोक्यात मात्र पुष्पाच्या लग्नाचाच विचार होता. लोकांनी त्याला समजावून सांगितलं की तिचं लग्न होईल तेव्हा होईल, पण तू कर. शेवटी या सगळ्या नशिबाच्या गोष्टी असतात. कदाचित तुझं लग्न झाल्यावर तिचं होईल, असंही असू शकतं संतू. तुझ्या बाशिंगाच्या आड पुष्पाचं बाशिंग दडलं असेल तर. संतू आता विचार करायला लागला त्या दृष्टीने. मग भावकीतले लोक सरस्वतीला सुद्धा समजावून सांगत म्हणाले, सरस्वती अक्का, संतोषचं लग्न झालंच पाहिजे 1 वर्षाच्या आत, आणि मग पुष्पाचं सुद्धा बघितलं पाहिजे. अगं पण संतू ऐकत नाही, त्याचं काय करायचं? तू समजावून सांग त्याला. मग सरस्वतीनं सुद्धा आता वास्तवाचं भान ठेवून डोळे पुसले. तिनं तिचं दुःख हृदयाच्या कप्प्यात बंद केलं आणि संतूला म्हणाली, संतू सगळे बोलतात ते बरोबर आहे. भावकीचं सुद्धा ऐकावं लागतं संतू. आता तू थोरला आहेस. बापाच्या जागी गावकी आणि भावकी तू सांभाळली पाहिजे. संतूला आता गावात मान होता. त्याचं ऐकत होते. तो शिकलेला होता. 4 चौघात उठत बसत होता. त्याला साहेब म्हणून सगळे हाक मारायचे. आणि नक्कीच आता पुष्पाची अख्ख्या गावानं गणासोबत पळून गेली म्हणून जितकी टिचाळणी केली होती ती आता बंद झाली होती. आणि कुठेतरी संतूला सुद्धा वाटलं की जमेल तिचंही लग्न नशिबात असेल तेव्हा. याचा इतका विचार नको, पण आता वडील गेलेत आणि सगळे सांगतात तर आपल्याला लग्न केलंच पाहिजे, जेणेकरून घरातलं वातावरण बदलेल. आई सून येणार म्हणून आनंदी होईल, म्हणून तोही मुली शोधायला लागला. पण तरीसुद्धा पुष्पाचं कुठे आधी जमतंय का हेच तो बघायचा, कारण घरात आता तो थोरला होता. बहिणीचं लग्न करणं त्याचं कर्तव्य होतं. तरुण बहीण घरात ठेवायची आणि आपण लग्न करायचं हे त्याला पटत नव्हतं. मग तो पुन्हा शहरात गेला. त्याचं एक काम होतं म्हणून. आणि संतूनं विश्वासच्या रिक्षाला हात केला. त्याचवेळी दुसऱ्या एका व्यक्तीनं विश्वासच्याच रिक्षाला हात केला आणि पळत पळत येऊन संतूच्या आधी तो रिक्षात बसला. आणि संतू नाराज झाला. त्याला लवकर एका ऑफिसमध्ये पोहोचायचं होतं आणि काय करायचं? आता हा रिक्षातला गेला. गेले 15-20 मिनटे तो रिक्षाची वाट बघत होता, पण त्याला रिक्षा भेटत नव्हता. आणि आता हा मिळाला होता तर तोही गेला. म्हणून संतू नाराज झाला. तरीही त्यानं जो आधी बसला होता रिक्षात त्याला विचारलं आणि म्हणाला, तुम्ही माझ्यासाठी हा रिक्षा सोडू शकता का? मला खूप अर्जंट आहे, मला ऑफिसमध्ये जायचं आहे. आणि तो माणूस उर्मटासारखा म्हणाला, नाही नाही, मी नाही सोडू शकत, मलासुद्धा घाई आहे. संतू नाराज होऊन गप्प झाला आणि तो माणूस विश्वासला म्हणाला, चल रे पटकन, पटकन रिक्षा स्टार्ट कर, तू काय बघत बसलास? आणि आता विश्वास त्याला म्हणाला, रिक्षा जाणार नाही. आणि तो कस्टमर चकित होऊन म्हणाला, काय? रिक्षा जाणार नाही म्हणजे काय? तुला रिक्षाचं भाडं देतोय ना, मग का जाणार नाही? विश्वास म्हणाला, हे बघा, मला आधी या समोरच्या साहेबांनी हात केला आणि मी त्यांना बघितलं, मी त्यांनाच रिक्षा थांबवली होती. तुम्ही मात्र कुठून अचानक पळत आला आणि रिक्षात बसलात, मला नाही माहीत. त्यामुळे तुम्ही खाली उतरा, मी त्या साहेबांना घेऊन जाणार. आणि तो कस्टमर वैतागून म्हणाला, तू मूर्ख आहेस का? मीही पैसे देणार आहे, तोही पैसे देणार आहे, आणि त्याच्यापेक्षा माझं भाडं जास्त आहे, आणि वर मी तुला टिपसुद्धा देतो. चल लवकर चल, आधीच रिक्षा मिळेना झाल्यात. आणि विश्वास त्याला निक्षून सांगत म्हणाला, तुमचं कितीही भाडं असू द्या, आणि तुमच्या टिपची अपेक्षा तर मी करतच नाही, कारण मला टिप देणारी लोक आवडत नाहीत. मी फक्त माझ्या कष्टाचे पैसे घेतो. पण तरीसुद्धा मी त्याच साहेबांना घेऊन जाणार. तुम्ही माझ्या रिक्षातून उतरा, कारण माझ्या रिक्षावर आधी त्यांचा हक्क आहे. त्यांनी आधी हात केला आणि मी त्यांना आधी बघितलं. आणि हे ऐकून संतूला विश्वासचा प्रामाणिकपणा, सडेथोडपणा खूप आवडला आणि त्या कस्टमरला राग आला. तो रागात खाली उतरला आणि विश्वासला शिव्या घालायला लागला.
आणि विश्वास संतूकडे बघून म्हणाला, बसा साहेब, तुम्हाला कुठे जायचं आहे? तिकडं मी सोडतो. आणि मग संतू रिक्षामध्ये बसला. दोघांची तोंड ओळख झाली आणि दोघांच्याही गप्पा सुरू झाल्या. आणि विश्वासनं संतूला थोडा उशीर होईल म्हणून फास्ट रिक्षा घेऊन लवकर सोडलं, त्याला हवं तिथं. आणि संतोष विश्वासला म्हणाला, तुझा स्वभाव फार आवडला मला. मी तुला टीप देणार नाही, कारण हा तुझ्या स्वाभिमानाचा अपमान असेल, पण माझ्याकडे खूप वेळ आहे अजून. तुझ्यामुळेच मी लवकर पोहोचले. मग आपण एक एक चहा घेऊया का? प्लीज, माझ्यासाठी नाही म्हणू नकोस. तरीही विश्वास नकोच म्हणाला. आणि संतू हट्ट करत म्हणाला, मग ठीक आहे, तू तरी मला चहा दे किंवा माझा तरी चहा घे, पण आज आपण दोघांनी एकत्र चहा प्यायचाच. आणि त्याचं ते बोलणं ऐकलं आणि विश्वासला असं वाटलं की आपण याआधी कुठेतरी असं बोलणं ऐकलं आहे, अगदी सेम टू सेम. पण कुठं ऐकलं हे आता त्याला आठवत नव्हतं, कारण चंद्रभानने जेव्हा विश्वासची मदत केली होती आणि वर त्याला 20 रुपये दिले होते तेव्हा असंच म्हणाला होता. आणि चंद्रभानचा मुलगा संतू आहे हे विश्वासला माहीत नव्हतं. त्यामुळे कदाचित बापलेकाचं बोलणं अनुवंशिकतेनुसार येत असावं. त्यात संतूचा चेहरासुद्धा चंद्रभानसारखाच होता, त्यामुळे विश्वासला तो ओळखीचा वाटायचा. मग आताही विश्वास म्हणाला, ठीक आहे साहेब, तुम्ही चहा घ्या आणि मलाही द्या. दोघेही समोरच्या टपरीवर चहा पिले. संतूनं त्याला विचारलं, तुझं लग्न झालं का? तू सुशिक्षित दिसतोस, मग हे काम का करतो? विश्वास म्हणाला, नाही, माझं लग्न नाही झालं आणि बहिणीचं लग्न झाल्याशिवाय मी नाही लग्न करणार. तरुण बहीण घरात असताना आपण कसं लग्न करायचं? तिच्यासाठी वहिनी आणायची का? आणि संतूला वाटलं, हा सुद्धा माझ्यासारखाच दिसतोय, त्याचे आणि माझे विचार जुळतात. पण आता काय करणार? माझे वडील असे अचानक गेले आणि मला लग्न करावं लागत आहे. मग संतूला विश्वासची अजून खूप चौकशी करायची होती. इतक्यात त्याला दुसरं भाडं आलं आणि विश्वास निघून गेला. पण का कुणास ठाऊक, संतूला विश्वास आवडला होता. मग आता संतूचं शहरातलं काम झालं आणि तो पुन्हा त्याच्या घरी आला आणि मुली शोधत होता. पण स्वतःला बायको बघण्याआधी पुष्पासाठी नवरा बघणं हे त्याचं टार्गेट होतं. बहाणा फक्त स्वतःचा असायचा. आणि आता इकडे विश्वास संध्याकाळी वेटरचं काम करायला गेला. आणि इतक्यात कोंबडीनं तिची दोन्ही पखाडं झटकावी आणि तिची पिलं त्या पखाडाखालून बाहेर पडावी. तसं दोन्ही बाजूंनी गाडीचे 4 दरवाजे धाडकन उघडले आणि त्यातून नाजूक गोऱ्या गोमट्या चष्मे घातलेल्या बोंबलासारख्या सडपातळ पोरी उतरायला सुरुवात झाली. आणि प्रत्येकजण हॉटेलच्या मेन गेटकडे तोंडाचा आ वासून बघत होतं. आणि सगळे विश्वासला खुणवत म्हणायचे, तिकडं बघ, तिकडं बघ. आणि काय आहे म्हणून विश्वासनं सुद्धा तिकडं बघितलं आणि समोरचं दृश्य बघून तो सुद्धा चकित झाला, कारण समोरून लिली येत होती. आणि तिनं स्वतःमध्ये पूर्ण चेंज केला होता आणि रोजची लिली ही वाटतच नव्हती. आणि तिला बघून आज विश्वास समाधानानं गालात हसला. मग आता काय होईल पुढं? लिली विश्वाससोबत मैत्री करण्यात सक्सेस होईल का? आणि विश्वास लिलीच्या जाळ्यात अडकेल का? हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. थँक्यू सो मच.